Hello students, how are you? Hope all of you are well and fine. तुम्ही सर्वजण कसे आहात? आनंदी आहात ना? निरोगी आहात ना? सर्वांनी दिवाळी वॅकेशन्स चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केली ना? ओके, सो लेट अस स्टार्ट विथ आवर नेक्स्ट टॉपिक अँड आवर नेक्स्ट चॅप्टर अगेन. आपण आपल्या पुन्हा सायन्सच्या पुढच्या नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. ओके, सो दॅट इज द चॅप्टर नंबर 11 फ्रॉम युअर टेक्स्टबुक अँड नेम ऑफ द टॉपिक इज सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सेल स्ट्रक्चर. नाउ सेल मीन्स व्हॉट? सेल म्हणजेच त्याला आपण पेशी म्हणतो. सेल स्ट्रक्चर म्हणजेच पेशी रचना अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव. ओके, म्हणजेच पेशी रचना आणि सूक्ष्मजीव हे आपण या प्रकरणामध्ये आज अभ्यास करणार आहोत. नाउ सी, व्हॉट इज द नेम of the minute components of which the body of a living organisms is made. फर्स्ट क्वेश्चन इज आस्क यू. तुम्हाला पहिलाच प्रश्न काय विचारला गेलेला आहे? व्हॉट इज द नेम? तुम्हाला नाव सांगायचं आहे ऑफ द मायन्यूट कॉम्पोनंट्स. मायन्यूट कॉम्पोनंट म्हणजे सूक्ष्म घटक of which the body of a living organisms is made. म्हणजे जे काही सजीव प्राणी आहेत, मग ते वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, तर त्यांच्या शरीरामध्ये असणारा सर्वात लहानात लहान म्हणजेच सूक्ष्म घटक कोणता? व्हॉट इज द नेम ऑफ इट? इज द नंबर ऑफ द स्मॉलेस्ट युनिट द सेम इन द बॉडीज ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे हा जो काही लहानात लहान सूक्ष्म असणारा असा घटक आहे, तो सर्व जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये सारखाच असतो का, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. सच टाईप ऑफ क्वेश्चन इज आस्क. So yes, there is a minute component in all living organisms. मग ते प्लांट्स असू देत, वनस्पती असू देत किंवा इतर काही सूक्ष्मजीव असू द्या, त्यांच्या बॉडीमध्ये मायन्यूट कॉम्पोनंट असतो आणि त्यालाच सेल असं म्हटलं जातं. CELL. सेल. सेल म्हणजेच पेशी. लक्षात आलं? सो वी हॅव लर्न दॅट cellular organization is the primary characteristic of all living organisms and that the cell is the fundamental structural and functional unit of living organisms. थोडक्यात काय? We have learned, आपण हे मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. काय शिकलेलो आहोत? दॅट सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजेच जी काही पेशीमय रचना आहे, पेशींपासून बनलेली जी काही रचना आहे, इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सर्व सजीवांचं ते काय आहे? प्रमुख असं काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे लक्षण आहे पेशीमय रचना. अँड दॅट द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सेल म्हणजे सजीवांच्या शरीरामध्ये असणारा पेशी हा काय आहे? सजीवांचा रचनात्मक अँड फंक्शनल कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. लक्षात आलं? आता बघा, सेल हे किती स्मॉल आहे. तर ते आपण थोडक्यात तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तर त्यावरून आपण बघणार आहोत. सी हिअर देअर इज अ फ्लो चार्ट इज गिवन. एक फ्लो चार्ट डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. फर्स्ट बॉक्स इज एम्प्टी. पहिला बॉक्स एम्प्टी दिलेला आहे. अँड इन द सेकंड बॉक्स देअर इज वर्ड्स. नेक्स्ट वन इज सेंटेन्स. थर्ड इज अगेन एम्प्टी बॉक्स. नेक्स्ट chapters and finally book is given over here. So now tell me, in the first bracket or in the first box, पहिल्या बॉक्समध्ये मग काय येईल? आता हे वर्ड्स कशापासून तयार होतात?
हां, वर्ड्स आर मेड फ्रॉम लेटर, म्हणजे अनेक अक्षरं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून काय तयार होतं, वर्ड, एक शब्द तयार होतो. हां, फ्रॉम दिस वर्ड्स, जेव्हा अनेक वर्ड्स एकत्र येतात, 3 किंवा 3पेक्षा जास्त, तेव्हा त्यापासून सेंटेन्स फॉर्म होतं, वाक्य तयार होतं. जेव्हा 3-4 सेंटेन्स एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतं, पॅसेज तयार होतो, किंवा त्याला आपण पॅरेग्राफ म्हणूया. ओके. आणि असे अनेक सारे पॅरेग्राफ एकत्र आले किंवा पॅसेजेस एकत्र आले की त्यापासून चॅप्टर तयार होतं आणि फायनली एक बुक तयार होतं. लक्षात आलं? म्हणजे सी हाऊ द फ्लो चार्ट इज गिवन ओव्हर हिअर. सो हिअर लेटर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ दिस होल प्रोसेस. हां, नाव सी युअर वर्ड. आता बघा तुमचंच इथे बघा, हा वर्ड दिलेला आहे सेल. सेल कशापासून बनलेला आहे, कुठल्या लेटर्सपासून बनलेला आहे, CELL. ओके. हे सगळे लेटर्स जेव्हा एकत्र आले त्यावेळेस सेल हा एक वर्ड तयार झाला. जेव्हा हे सगळे काही बरेच दुसरे वर्ड एकत्र आले त्यापासून हे तुमचं सेंटेन्स तयार झालं. From this 3 or 4 sentence, one passage or paragraph is formed there. And when all these so many paragraphs come together to form chapter, and finally this book is formed there. लक्षात आलं तुमच्या थोडक्यात? म्हणजे याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा सेल हा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट आहे और युनिट आहे. लक्षात आलं? Now see, we see the structural organization of a book in the flowchart. आपण या फ्लोचार्टमध्ये काय बघितलं, म्हणजे हा फ्लोचार्ट म्हणजेच काय तर प्रवाही तक्ता. त्यामध्ये आपण काय बघितलं तर ह्या पुस्तकाची जी संघटनात्मक रचना दिली आहे ती बघितली. हां, सिमिलरली देर आर ऑर्गनायझेशनल लेवल्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू. म्हणजेच अशाच प्रकारची जी पातळी आहे ती सजीवांमध्ये सुद्धा आढळून येते. नाऊ दीज आर सेल्स, टिश्यूज, ऑर्गन्स, ऑर्गन सिस्टीम, ऑर्गॅनिझम्स. लक्षात आलं? म्हणजे मग सजीवांमध्ये काय आपल्याला आढळून येतं तर सेल्स म्हणजे पेशी. त्यानंतर टिश्यूज म्हणजे उती. अनेक पेशी जेव्हा एकत्र येतात त्यापासून उती तयार होते, दॅट इज कॉल्ड ॲज टिश्यू. देन ऑर्गन म्हणजे इंद्रिय, ऑर्गन सिस्टीम इंद्रिय संस्था, आणि त्यानंतर हे ऑर्गॅनिझम्स. लक्षात आलं? सेल्स फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. It is only with the help of cells that living organisms carry out all their different life processes. म्हणजेच थोडक्यात काय तर सर्व सजीवांची रचना व कार्य ही पेशींच्या पातळीवर होत असतात. लक्षात आलं? पेशींच्या आधारेच सजीवांच्या जीवनक्रिया घडून येतात. All the life processes are carried out with the help of these cells in living organisms. लक्षात आलं? म्हणजे सजीवांमध्ये, मग ते वनस्पती असो किंवा प्राणी असो, त्यांच्यामध्ये चालणाऱ्या ज्या काही लाईफ प्रोसेसेस आहेत म्हणजे जीवन प्रक्रिया आहेत, त्या सर्व जीवन प्रक्रिया या सेल्सद्वारे चालवल्या जातात. लक्षात आलं? सो सी, now in this figure one question is asked there, where do the life processes of unicellular organisms take place. म्हणजे जे एकपेशीय सजीव आहेत त्यांच्या लाईफ प्रोसेसेस मग कुठे होतात? लक्षात येतं? तर युनिसेल्युलर म्हणजेच काय, the organisms whose body is made up of a single cell only. ज्यांच्या शरीराची रचना फक्त एकच सेलपासून तयार होते, मग त्यांचं सर्व त्या सिंगल सेल मार्फतच चालतं. लक्षात आलं? बट सेल इज ऑल्सो दी मेन पार्ट देअर इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेबासारखा एक पेशीय प्राणी आहे, त्यांच्या जीवन प्रक्रिया ह्या त्या सेलद्वारेच पार पाडल्या जातात. लक्षात आलं? नाऊ सी, दिस इज गिवन सेल ओव्हर हिअर. सो वेन
मोर सेल्स कम टुगेदर दे फॉर्म ए टिश्यू. त्यांच्यापासून ही उती तयार होते, टिश्यू तयार होतं. फ्रॉम टिश्यू द ऑर्गन इज फॉर्म. लक्षात आलं, इंद्रिय तयार होतं. अँड सो मेनी ऑर्गन्स कम टुगेदर अँड दे फॉर्म ऑर्गन सिस्टीम. इंद्रिय संस्था तयार होते आणि त्यानंतर आपली बॉडी तयार होते. लक्षात आलं, म्हणजे ह्युमन बिईंग असेल किंवा प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील, लाईक दॅट. ओके, सो दिस इज द ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. थोडक्यात काय तर हे आपल्या सजीवांमध्ये आढळणारी ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे सेलपासून कसे आपण तयार होतो, फॉर्म होतो. नाऊ सी इन 16, आता आपण सेलविषयी माहिती घेणार आहोत की ह्या सेलचा शोध कोणी लावला. तर इन 1665 म्हणजेच 1665 मध्ये ए सायंटिस्ट रॉबर्ट हुक नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. ऑब्झर्व्ड ए थिन सेक्शन ऑफ कॉर्क अंडर ए मायक्रोस्कोप. या शास्त्रज्ञाने काय केलं, रॉबर्ट हुकने तर रबराचं जे झाड आहे, बुच्याचं जे झाड आहे, त्या झाडाचा त्याने पातळ असा काप घेतला आणि त्या पातळ अशा कापाचं त्याने काय केलेलं आहे, मायक्रोस्कोप्सखाली, सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण केलं. इन दिस सेक्शन he saw hexagonal compartments like those of a beehive. लक्षात आलं, त्याने निरीक्षण जेव्हा केलं ना तेव्हा त्याला काय आढळून आलं, तर त्यांची जी रचना आहे ती रचना कशी आहे, दॅट इज जस्ट लाईक ए हेक्झॅगॉनल. हेक्झॅगॉनल म्हणजेच हेक्झॅ मीन्स 6, 1 2 3 4 5 6. ओके, सो अगेन दिस हेक्झॅगॉनल शेप, लाईक दॅट. म्हणजे ह्या प्रमाणे त्याला ती रचना दिसली. आणि ही रचना कोणाप्रमाणे आहे, इट जस्ट लाईक ए बी हाईव, म्हणजे मधमाशांचं पोळं. बघितलंय का तुम्ही सर्वांनी मधमाशांचं पोळं, तर त्या मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे त्याला ही रचना दिसलेली आहे. लक्षात आलं. ही नेम दोज कंपार्टमेंट सेल, आणि म्हणून त्याने या प्रत्येक कंपार्टमेंटला काय नाव दिलेलं आहे, तर सेल असं नाव दिलेलं आहे. धिस टर्म इज, म्हणजे सेल हा जो शब्द आहे, ओके, धिस टर्म इज डिराईव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड सेला विच मीन्स स्मॉल रूम. हा शब्द कुठून आलेला आहे, तर हा लॅटिन भाषेतील शब्द आहे ज्याला सेला असं म्हटलं जातं. आणि सेला या शब्दाचा अर्थ काय होतो, तर स्मॉल रूम. बघा, हे स्मॉल कंपार्टमेंट्स आहेत ना, इट जस्ट लुक लाईक ए स्मॉल रूम, एखाद्या लहान खोलीप्रमाणे दिसत आहेत त्या. लक्षात आलं. सो इन 1838, मग पुढे काय झालं, इन 1838 2 सायंटिस्ट, आता 2 सायंटिस्ट आहेत, M.J. Schleiden and Theodore Schwann, formulated a theory about cellular structure which stated all the living organisms are made up of cells and the cell is the fundamental component of living organisms. बघा काय दिलेलं आहे की M.J. Schleiden आणि थिओडोर श्वॉन नावाचे हे जे 2 सायंटिस्ट होऊन गेले, त्यांनी काय केलेलं आहे, पेशींच्या रचनेविषयी एक सिद्धांत मांडलेला आहे. दे फॉर्म्युलेटेड ए थेरी अबाउट सेल्युलर स्ट्रक्चर. मग त्यांनी काय मांडलेलं आहे, त्यांचा सिद्धांत काय सांगतो की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स, म्हणजे सर्व जे सजीव आहेत, सजीव पेशींपासून बनलेले असतात. अँड सेल इज द फंडामेंटल कॉम्पोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आणि पेशी हा काय आहे, सजीवांचा पायाभूत असा घटक आहे. ओके, इन 1885, आणि पुढे अजून इन 1885 दुसरा सायंटिस्ट होऊन गेलेला आहे अजून, रुडॉल्फ विर्शॉ, stated that all cells are formed from pre-existing cells. म्हणजे याने काय सांगितलेलं आहे की या सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे स्पष्ट केले. लक्षात आलं. म्हणजे बघा, आपण इथे जवळजवळ 4 सायंटिस्ट बघितले.
पहिला सायंटिस्ट आपण बघितला रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकने काय केलेलं आहे, ही ऑब्झर्व्ड ए थिन सेक्शन ऑफ कॉर्क अंडर ए मायक्रोस्कोप. लक्षात आलं. आणि त्याला ती जी रचना आहे, जे स्ट्रक्चर आहे, ती रचना कशाप्रमाणे दिसली, ही सॉ इट इज ए हेक्झॅगोनल कंपार्टमेंट्स लाईक दोज ऑफ ए बी हाईव्ह, म्हणजे मधमाशांच्या पोळ्यांप्रमाणे त्याला ती रचना दिसली. लक्षात आलं. त्यानंतर दुसरे दोन सायंटिस्ट 1838मध्ये होऊन गेलेले MJ श्लायडेन अँड थिओडोर शॉन. लक्षात आलं. त्यांनी एक सिद्धांत मांडला. काय सिद्धांत मांडला त्यांनी, की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स, म्हणजे सर्व जे सजीव आहेत त्या सजीवांचे शरीर रचना आहे ही सेल्सपासून बनलेली आहे. अँड द सेल इज द फंडामेंटल कॉम्पोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, तो त्यांचा पायाभूत असा घटक आहे. आणि त्यानंतर अजून एक चौथा सायंटिस्ट कुठला सांगितला, द नेक्स्ट वन इज रुडॉल्फ विरशॉ. हां, त्याने काय सांगितलं, ऑल द सेल्स आर फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. लक्षात आलं. म्हणजे आधी अस्तित्वात असलेल्या सेल्सपासूनच पुढच्या सेल्सची निर्मिती होते असं या सायंटिस्टने सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन इज मेझरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स. हां, मेझरमेंट म्हणजेच मोजमाप. मेझरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स म्हणजे पेशींचे मोजमाप आणि त्यांचं निरीक्षण. हां, आता सी इन दिस फिगर हिअर देअर इज गिव्हन ए कंपाऊंड मायक्रोस्कोप, म्हणजे एक संयुक्त सूक्ष्मदर्शकाची तुम्हाला फिगर दाखवलेली आहे. हां, आता ही रचना कशी असते, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस मायक्रोस्कोप. हां, मी तुम्हाला थोडक्यात सांगते, एक्सप्लेन करते. नाऊ सी ॲट द बॉटम ऑफ दिस मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोपच्या बॉटमला हा जो तुम्हाला शेप दिसतो इथे बघा, लेबलिंग दिलेलं आहे बेस. बेस म्हणजे पाया. लक्षात आलं. म्हणजे ऑल ओव्हर द स्ट्रक्चर ऑर द बॉडी ऑफ दिस मायक्रोस्कोप इज हेल्ड ओव्हर दिस बेस. या पायावर ही पूर्ण तबकडी उभी आहे मायक्रोस्कोपची. हां, त्यानंतर सी हिअर देअर इज ए लेन्स which is fitted over here, that is called as illuminator. illuminator म्हणजे प्रकाश स्रोत. या ठिकाणाहून आपण प्रकाशाची किरणं जी आहेत ती ॲडजस्ट करू शकतो. इट इज ए मुव्हेबल ॲडजस्टेबल लेन्स इज हिअर, मिरर इज देअर. हां, नाऊ सी हिअर देअर इज ए दिस ब्लॅक कलर स्लाईड इज देअर ना, दॅट इज कॉल्ड ॲज स्टेज. त्याला आपण मंच म्हणूया किंवा बैठक म्हणूया. ही बैठक आहे. ह्या बैठकीवर आता पुढे बघा, हे तुम्हाला इथे काय दिसतंय, हिअर देअर आर ऑब्जेक्टिव्ह लेन्स, हिअर 4 लेन्सेस आर देअर. ओके, दे आर ऑल्सो ॲडजस्टेबल. आपण त्यांना ॲडजस्ट करून हा नाही तर हा, हा नाही तर हा, असं आपण त्यांना ॲडजस्ट करू शकतो. आणि ह्या लेन्सच्या खाली अँड अबाव दिस स्टेज, हां, म्हणजे या बैठकीवर आपल्याला कव्हर स्लाईड ठेवायची असते. वी ऑलवेज कीप the cover slide over here and observe that slide from this eyepiece. हां, म्हणजे हा सगळ्यात टॉपला काय आहे तर आयपीस आहे. या ठिकाणी आपण आपला डोळा लावून, एक डोळा बंद करून एका डोळ्याच्या साहाय्याने फ्रॉम दिस ट्यूब अँड थ्रू दिस लेन्स वी ऑब्झर्व दी स्लाईड हिअर. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला ती बघता येते आणि इथून आपण प्रकाशाचे जे स्रोत आहे त्याला ॲडजस्ट करतो. म्हणजे प्रकाशाचा फोकस आपण याच्यावर स्लाईडवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि इथून आपल्याला ते बघता येतं. सो दीज आर दी ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस ओव्हर हिअर. लक्षात आलं. म्हणजे वस्तुभिंग आहे ते. त्यानंतर इन द नेक्स्ट वन इज दिस 2 knobs आर देअर. दिस अप्पर knobs इज कोर्स फोकस नॉब, म्हणजे त्याला स्थूल समायोजन भिंग असं म्हणतात, नॉब म्हणतात. आणि नेक्स्ट वन इज फाईन फोकस नॉब, म्हणजे सूक्ष्म. म्हणजे याच्या साहाय्याने आपण आपल्याला जी स्लाईड बघायची आहे ती क्लिअर करू शकतो आणि मग आपण ती आयपीसमधून तिचं ऑब्झर्वेशन करू शकतो. लक्षात आलं. तर थोडक्यात ही रचना दिलेली आहे या मायक्रोस्कोपची. ठीक आहे. नाऊ सी इन 1673 1673 अँटॉन व्हॅन ल्युवेनहॉंग assemble various lenses to construct microscope. लक्षात आलं. अँटॉन व्हॅन
ल्युवेन हॉंग यांनी काय केलेलं आहे, विविध भिंग एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे एक उपकरण तयार केलेलं आहे. लक्षात आलं. ही वॉज द फर्स्ट म्हणजे तो असा पहिला सायंटिस्ट होऊन गेला टू ऑब्झर्व लिव्ह बॅक्टेरियल अँड प्रोटोझोन सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. म्हणजेच जे जीवाणू आहेत, बॅक्टेरियल म्हणजेच काय जीवाणू आणि प्रोटोझोन म्हणजे आदिजीव. लक्षात आलं. तर यांच्या सेल्स ऑब्झर्व करणारा मायक्रोस्कोप खाली हा पहिला असा सायंटिस्ट होऊन गेला. काय नाव त्याचं, अँटॉन व्हॅन ल्युवेनहॉंग. नाऊ सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज. म्हणजे सेल्स जे असतात ना ह्या एवढ्या मायन्यूट असतात, एवढ्या स्मॉलेस्ट असतात. वी कॅनॉट सी सेल्स विथ द नेकेड आईज. आपण सहज उघड्या डोळ्यांनी त्यांना सहजपणे बघू शकत नाही. ओके. देन मायक्रोमीटर्स अँड नॅनोमीटर आर द युनिट्स यूज फॉर मेझरिंग देअर साईज. लक्षात आलं. म्हणजे ह्या सेल्सची साईज जर आपल्याला मोजायची असेल तर ती कशामध्ये मोजली जाते, मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर. नीट लक्षात ठेवा. रिमेंबर दीज आर इम्पॉर्टंट. दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्त्वाचं आहे. इन 8th स्टँडर्ड 9, 10 ऑल्सो इन next standard also it is very applicable to you, so remember carefully. Micrometer and nanometer are the units used for measuring their size. त्यांची साईज मोजण्यासाठी या दोन एककांचा वापर केला जातो, मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर. ओके. The compound microscope is used for observing cells. कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शक जो आहे त्याचा वापर कशासाठी केला जातो, फॉर ऑब्झर्विंग सेल्स म्हणजे पेशींची रचनेचं निरीक्षण करण्यासाठी वापर केला जातो. अन ऑब्जेक्ट ऑन ए ग्लास स्लाइड मॅग्निफाईड मेनी टाइम्स बाय द लेन्सेस ऑफ दिस मायक्रोस्कोप. लक्षात आलं. म्हणजेच आपण ह्या पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा जो वापर करतो त्यामधून यांच्यामध्ये हे जे ॲडजस्टेबल भिंग आहेत, लेन्सेस आहेत, त्या लेन्सेसमुळे काचपट्टीवरील वस्तू आपण कित्येक पटीने मोठी करून बघू शकतो किंवा कित्येक पटीने आपल्याला ती मोठी दिसते. लक्षात आलं. तर हा त्याचा एक महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे. So now here some units are given over here. 1 centimeter. Now 1 centimeter equal to how many millimeters? So 1 centimeter equal to 10 millimeter and 1 millimeter equal to 1000 micrometer and 1 micrometer or 1 micron इक्वल टू 1000 नॅनोमीटर्स. लक्षात आलं. जर तुम्हाला फिलअपसाठी वगैरे किंवा मॅच द फॉलोविंगसाठी आलं तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. लक्षात आलं. सो फॉर दॅट यू रिमेंबर इट. ओके. सो टुडे वी विल स्टॉप हियर अँड रिमेनिंग पार्ट वी विल सी इन आवर नेक्स्ट लेक्चर. ओके. टिल देन गुड बाय.